हे राणा साहेब, तुम्ही ते फोन नाही केला कशाला? अरे ते बिझनेसचा तुमच्या काय ठरला की नाही? नाही अजून. आणि जे खत मी वापरलं नाही ते गाववाल्यांना कसं सांगू चांगलं आहे म्हणून? अरे त्यात काय एवढा डिफिकल्ट? तुम्हाला थोडीच ना कोणी सवाल विचारणार आहे. अरे तुमच्या शब्दाला गावामध्ये एवढा वजन आहे, त्याचा यूज करणे. आता तालमीला उशीर होतोय, नंतर विचार करतो. तालीम ते मला पण तालीम बघायचंय, मी पण येते. ते तालीम पण बघून होईल आणि तुमच्याशी बोलून पण होईल ना. चला. अंगाशे, अरे अजून जोरात होत्यात ना बैठका. वस्ताद नमस्कार करतो. अरे कोण आले बघा, साक्षात थापाडे राणा पैलवान. अरे आपल्या ताळमीत पायाची धूळ झटकाय आल्यात. अरे नमस्कार करा सगळ्यांनी त्यासनी. नमस्कार. नमस्कार. वस्ताद जाऊ काय? तुझा नमस्कार चमत्कार झालं ना वा? मग सूट घेत ना. अरे सच्चे पैलवान आहे ते, तुला जमना मग त्यासनी तर खेळू दे ती कुस्ती. वस्ताद मी बी पैलवान आहे की. होतास आता भुजगावनं झालंय तुझं. नाही वस्ताद, तुम्ही असं म्हणत असतील तर मी धावतो माझी पैलवानगी. तुम्ही सांगा मी कुणा संग कुस्ती खेळू? भाल्या संग? जरा दमधर. आणि आता हे कोण नवीन? कल्पेश, हे राणा साहेबचा पाहुणा, ते तालीम बघायला आला. हो ना, तालीम म्हणजे काय रंकाळा आहे होय फिरून बघायला? वा उस्ताद वा. हे पेलवान पाहिजे ना तर अशा. मी पूर्ण वर्ल्ड फिरला पण तुमच्यासारखा पर्सनॅलिटी कुठे नाही बघितला अजून. म्हणजे कुस्तीत लय माहिती आहे म्हणायचं तुम्हाला. अरे हे पण काय विचारते तू? अरे मी राणाला पण ऑफर दिला चायनाला यायचा. ते सुमो पेलवान बरोबर कुस्ती करेल ना तर डिमांड वर्ल्ड मध्ये किती वाढेल माहितीये का? ह्यो काय खेळणार कुस्ती? एक काम करा, माझ्या भाल्या पैलवानला घेऊन जावा तुमच्या चायनाला. अहो 2-4 सुमो पैलवान अशी एकाच झपाट्यात उडवल त्यो. तू वाद करे चालसे. तो भाल्या डन हा फिक्स. राणादा, पाहुण्याला आत घेऊन येणार आहेस का बाहेरनं तालीम दाखवणार आहेस? नाही नको. अरे त्यांना राहू दे बाहेर. येऊ दे की आत. त्यांना नाही झेपणार रे. अरे का नाही झेपणार? तुझ्या इज्जतचा सवाल आहे ना तर मी पण जाते ना आतमध्ये खेळायला. कल्पेशी सांगतोय का तुम्हाला नाही झेपणार रे? अरे झेपेल रे बाबा, मला पण 2-3 इंटरनॅशनल ट्रिक माहिती आहे. बोल. उतरा उतरा, करा 1-2 डाव. तोवर तुमचं ते काय इंटरव्ह्यू असले तर मी हाय बाहेर. बोला काय करे, कशा सुरू करा. चला. ए राणा साहेब, ए तुझ्यासाठी करते मी सगळा. हा ते माझ्या ऑफरचा जरा विचार कर तू. हा लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.